माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही डीसीसी बँक चांगली चालवतात ना, लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीला खुल्लं मतदान करण्याचं आणि खुल्लं निवडणुकीला उभा टाकण्याचा तुम्ही मुभा द्या. साहेब डिपॉझिट जप्त करतो, डिपॉझिट जप्त करतो. परवा भाजप शहरच्या वतीनं लातूर, बीड, धाराशिव जिल्हा मतदारसंघाचे आमदार बसवराजजी पाटील यांचा सत्कार होता. भाजपच्या विद्यमान 3 आमदारापैकी फक्त एकच आमदार बोलवत होतं का निमंत्रण होतं माहीत नाही. आणि यावेळा मला हिस्ट्री रिपीट्स अगेन, इतिहास हा पुनरावृत्ती करत असतो, असे चिन्ह काही प्रमाणात दिसत आहेत. संभाजीराव पाटील माजी पालकमंत्री, एक संघर्षशील व्यक्तिमत्व, पण त्यांच्याबद्दल जी काही टीका टिप्पणी होत आहे, शेवटी तू कर मारल्यावनी मी करतो रडल्यावनी, अशानं प्रश्न सुटणार नाही. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्त, ही काय भाऊला भाऊलीचा खेळ आहे का? बरखास्त करा आणि बसवराज पाटलाला म्हणायचं की तुमच्या आता आम्हाला खरा तुमचा विजय, म्हणजे या ठिकाणी ही निवडणूक म्हणजे बँकेवर युतीचा झेंडा फडकला पाहिजे. शेवटी टीम वर्क आहे. आपण पाहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये काही जागा बिनविरोध आल्या, काही ठिकाणी निवडणूक आहे. शेवटी घटना काय आहे, आणि उगीच लोक दिलीपरावजीला सहकार महर्षी म्हणत नाहीत. मान्य आहे, जे करतात ते डंकेच्या चोट करतात, बोलून दाखवत नाहीत, करणीला चुकत नाहीत. एकटे बसवराज पाटील काय करणार, एकटे रमेश कराड काय करणार, एकटे संभाजीराव पाटील काय करणार, एकटे अभिमन्यू पवार काय करणार, आणि बाबासाहेब काय करणार, बनसोडे काय करणार. गरज आहे एकत्र बसायची, युती करायची का? उगा भाषणाने युती होत असते का? मान्य आहे, तुमचं सरकार आहे, तुम्ही आमदार आहात, तुम्ही सभागृहात विचारायला पाहिजे होतं ना सामूहिकरित्या. मुख्यमंत्र्याकडे जायचंय, आता प्रोसेस सुरू आहे, एक प्रेस नोट काढा, सामूहिक सह्याने पेपरला द्या, आणि या 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 मुद्द्याच्या आधारे लिगली काय वकील कशासाठी कुणाची फुकट वकिली करल. आणि जर तुम्हाला इमारे इतबारे जर बँक घ्यायची असेल तर ती काय जिल्हा परिषद पंचायत समिती आहे का ग्रामपंचायत आहे? त्या ठिकाणी कायद्याचा किस, आणि जिथं करोडो रुपयाचं टर्नओव्हर आहे, सहकार जिवंत ठेवायचा का काय? दुसऱ्या बाजूला यांच्या संस्थेचा पेमेंट कसे आहेत, कोण पुढाकार घेणार, कोण समन्वय करणार? आणि ह्यांच्यात एकात एक नाही. आता इतके दिवस 3 भाजप होते, आता 4 झाले. बसवराज पाटील म्हणले की मी बोलून दाखवत नाही, करणीला चुकत नाही. बोलण्यानंही प्रश्न सुटणार नाही. या ठिकाणी कधी ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेला बसवराजजी पाटलांनी नियोजन केलं नसता, महानगरपालिकेला काय झालं, युती होणार 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 होणार, आणि शेवटला काही जागेवर वांदे टाकून जाणीवपूर्वक युती झाली नाही. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फक्त कडक धडक धडक ऍप पेटलेल्या तेलात पाण्याचे ठणके तड 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 होत आहे. मग कोणतरी एखादा गल्लीतला कार्यकर्ता राज्याच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर काहीतरी बोलतोय, आपली गेलेली कळणार, समोरच्याची गेलेली कळणार. मग राखीव मतदारसंघ आहे, जिल्हा मतदारसंघ आहे, आणि यासाठी
यासाठी जर इमानदारीनं आपल्याला जिल्हा बँक लढायची का, ही लढत असताना फर्स्ट ऑफ ऑल किती जागा राष्ट्रवादीला, किती जागा भाजपला. मग अभिमन्यू पवार इज द काय मेन पिलर. मुख्यमंत्र्याच्या निकटवर्तीयामध्ये कोणी काही जरी म्हणलं तर अभिमन्यू पवार बोले आणि महाराष्ट्र शासन आले. रमेश कराड मम म्हणा, मम म्हणणार, डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावणार. आपला आपला तालुका अहो लढले ना, पतपेढी एकदा पडले, टॉसवर गुंजपूरकर आले, दुसऱ्यांदा लढले. आमदारकीला सगळ्यांनी काळ्या करायचा प्रयत्न केला, लढले. आता नवंतर संभाजीराव पाटील निलंगेकरांनी महवाळ उठवलाय. आता या माश्या त्यांनाच चावलेल्या. आता जेवढ्या माश्या चावल्यावर, एवढ्या कार्यकर्त्यांनी वर्स्ट कॉमेंट केल्यावर जर काहीच होणार नसेल, दिलीपरावजी आणि बसवराज पाटील या सगळ्यांनी त्यात चाणक्य, धूर्त, अभ्यासू. मग वकिलाचा सल्ला घ्या, वकिलाला फीस द्या, कशा पद्धतीनं मेंबर वाढवता येते बघा. आणि मग जर काही टेक्निकली ग्राउंडवर भारी भारी अभ्यासू वकील करून उद्या जर तुम्ही बँक बरखास्त करायचं म्हटलं तर ते कोर्टातून स्टे घेऊ शकतात. मग नाचक्की होऊ शकते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काय होणार? संभाजीरावच्या भाषणानं लोकविजय होणार का? बाबासाहेबाला खरंच सांगितलंय का मुख्यमंत्र्यांनी? आणि मग एकटे संभाजीराव कारभारी होऊन प्रश्न सुटणार नाही. कोऑर्डिनेटर कोणतरी झालं पाहिजे, सगळ्यांनी बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. नसता तुम्ही म्हटल्यासारखं ते माणसात माणूस ठेवत नाहीत. आणि बरोबर आहे ना, राजकारण असंच असतंय. पण आपण मात्र तू कर मारल्यावनी मी करतो रडल्यावने या ठिकाणी रमेश कराड, अभिमन्यू पवार, नंतर आपले संभाजीराव पाटील निलंगेकर आणि बसवराजजी पाटील या चौघांनी 4 उमेदवार एकदम 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 जवळचे. मग मजूर सोसायटी मतदारसंघ असेल, महिला मतदारसंघ असेल, ठीक आहे ना. तालुक्याच्या मतदारसंघात एखाद्या वेळेस दगा फटका होऊ शकतोय. पण ज्या ओपन भटक्या विमुक्त असतील, मागासवर्गीय असतील, मग शेवटी कुणाकुणाचे काय काय पॉइंट आहेत हे बघावे लागतील. आणि आज जर 100 पैकी मार्क द्यायचे म्हणलं, मुळात हे एक होत नाहीत हे लोकांना वाटतंय. त्यामुळे लोक घाबरतात. भगवानराव पाटील लढले, निवडून आले, सगळा मार्ग अवलंबला. तुमच्या ह्याचे आपल्या जळकोटचे गेल्या वेळा निवडून आले, रमेश अप्पा पटपिढेला निवडून आले. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जी भाषणं झाली, भाषणं म्हणजे काही एकच की हो, म्हणजे संभाजीरावच बोलले. आता करणी गरज आहे, करणी गरज आहे. मग उगा त्या आलना सारखा बोलायचा की मी काचेचा एक टोपलंभर भांडे घेऊन दुकान विक्रीला बसणार, मग राजा माझ्याकडे येणार, राजा मला म्हणणार माझ्या मुलीबरोबर लग्न कर, काय तो म्हणणार नाही, आता माझे 10,000 आहेत, माझे 20,000 होणार, 50,000 होणार, 50 लाख होणार, आणि मी लाट घालणार, आणि सगळे काचाचे भांडे फुटून जातात. जिल्हा नगरपालिकेची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर संभाजी भैया आपसातले हे वेदावे, अभिमन्यू पवार, तुम्ही, रमेश कराड, बसवराज पाटील तिघांनी अगोदर, नंतर बाबासाहेबांनी सांभाळले आपले संजय बनसोडे. मग त्याचबरोबर आपल्याला म्हणजे जे कोणी पात्र आहेत, पतपेढीमध्ये कोण ठरू शकतंय, मागासवर्गीयामध्ये कोण ठरू शकतंय, आणि हे बिग उमेदवार, घरचे उमेदवार, जवळचे उमेदवार जोपर्यंत राहणार नाहीत. मला आठवतंय दिलीपराव देशमुखाच्या विरुद्ध प्रदीप पाटील खंडापूरकरची लढत झाली.
मुंडे साहेबांनी अशोक गोविंदपूरकरला पूर्ण ताकद दिली होती, तान मान धनानं माग होते. शेवटी परस्परात विश्वास विना सहकार नाही उद्धार म्हणत असताना कोणतरी वकील एखादा येतोय, बोलतोय, जातोय. अहो, तो त्यांचा प्रोफेशन आहे. तुमचा पॉलिटिक्स हा प्रोफेशन असताना तुम्ही जर निर्लक्ष करणार असाल तर बस, चांगलं भाषण झालं, चर्चा झाली, होते नव्हते तेवढे आयरी गैरी आंब्याची कैरी कार्यकर्त्यांनी तुमचं कपडे काढले. आता गरज आहे की दिलीपराव देशमुख म्हणाल तेच होणार का महायुती म्हणून संभाजीराव, बसवराज पाटील, रमेश कराड, अभिमन्यू पवार, बाबासाहेब आणि संजय बनसोडे हे सगळे मिळून करणार. ज्या पद्धतीनं विधानसभेला किंवा जिल्हा परिषदेला आपला उमेदवार असल्यावर आपण ताकद लावतो, त्या पद्धतीनं लावली तर काय थोडं बहुत होऊ शकतंय. नाश्ता सहकार महर्षी म्हणून पुन्हा एकदा दिलीपराव देशमुखच आपला झेंडा फडकवणार. निश्चित तुम्ही बोलता ते 100% खोटं नाही, पण ते खरं आहे का नाही? इतके दिवस विधानसभेत का प्रश्न उचलला नाही? अमक्याला कर्ज दिलं का बोलला नाही? उगा लोकात बोलायच्या, टाळ्या घ्यायच्या, सवंग लोकप्रियतेचे स्टेटमेंट द्यायचे. हे अशानं न्याय मिळत नसतो. मित्र हो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे किंग मेकर दिलीपरावजी ठरणार की महायुती ठरणार? हे बोलणं आणि वागणं, करणी आणि कथनी मध्ये जर महायुतीत फरक नसला तरच यश नसता. बस, देशमुख असे, देशमुख तसे, पेट्रोल असं, डिझेल तसं, आणि मग खालच्या कार्यकर्त्यांनी, विरोधकांनी काय 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 बोललं तर काय होतंय? ठीक आहे बाबा, घ्या बोलून, बोला. मग मनोरंजन नको काय? आम्हाला काय म्हणणं आहे, निवडणुका म्हणजे मनोरंजन केंद्र नको. आणि हे आता काळ आणि वेळ ठरवणार. मग दिलीपराव देशमुख म्हणतील ते होणार का महायुतीचं घोडं म्हटलं जाणार? हे आता ठरणार आहे. पाहूयात काय होतंय ते.